ॲडव्होकेट प्रधान, एक कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे. काळजी करण्यासारखं काही आहे का? नाही म्हणजे लीगल मॅटर काही असेल तर मी बघून घेईन. डोंट वरी. काय झालं? आमच्या घरातली कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपून राहिलेली नाही आणि कुठलंही लीगल मॅटर तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता हे आम्हालाही माहिती आहे. पण ही गोष्टच इतकी कॉन्फिडेन्शियल आहे की ती त्या पद्धतीनेच हाताळली पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे, विक्रमादित्य घर आणि बिझनेस सोडून आमच्या रायवलला जाऊन मिळाले. हो मला माहिती आहे. आणि मला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा मला देखील खूप मोठा धक्का बसला. विक्रमादित्यांसारख्या हुशार आणि समजूतदार माणसाने हा निर्णय कसा काय घेतला हेच मला कळत नाहीये. तरुण रक्त आणि सारासार विचार करण्याची कुवत नाही. एनिवे, आमचा बिझनेस आणि आमच्या खानदानाची होणारी मानहानी यांची आम्हाला फार चिंता लागून राहिली आहे आणि म्हणूनच आम्हाला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, शक्य असेल तेवढी मदत मी तुम्हाला करेन. तसं झालं तर चांगलंच आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, राजे शिर्केंच्या एकूण शेअर्सपैकी 10% शेअर होल्डर्सकडे आणि बाकी 90% आम्हा तिघा भावात समान वाटले गेले. आणि उद्या याचा फायदा आमच्या शत्रूंना होऊ शकतो आणि त्यामुळे राजे शिर्के ग्रुपचं नुकसानही होऊ शकतं. तुम्ही कायद्याचे डावपेच लढवून असं काहीतरी करा की ज्या योगे नील राजे आणि आदित्य राजे आमच्यापासून वेगळे होतील. खरं तर हे सगळं करायची आमची इच्छा नव्हती, पण ही वेळ त्या दोघांनीच आमच्यावर आणली. कुठल्याही परिस्थितीत हे व्हायला हवं. अशी काही शक्यता आहे का ज्या योगे राजे शिर्केंचे सगळे अधिकार केवळ आमच्या हाती राहतील? एवढा कसला विचार करताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की हे सगळं खूप कठीण आहे. म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली लॉ प्रमाणे हे अशक्य आहे. आम्हाला माहिती आहे ते, पण तुमच्यासारख्या हुशार आणि अनुभवी वकिलाला ते सहज शक्य आहे. अहो, तुम्ही निष्णात कायदे पंडित म्हणून ओळखले जाता. कायद्याच्या पुस्तकांचा अभ्यास केलाय तुम्ही. कायद्याचे सगळे डावपेच तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला एखादा तरी असा मुद्दा नक्कीच सापडू शकतो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करेन, पण त्यासाठी मला थोडा वेळ लागेल. पण जास्त वेळ लागून उपयोग नाही. हे काम लवकरात लवकर व्हायला हवं. ठीक आहे, मी या केसचा स्टडी करतो आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. ओके, मी निघतो. वागळे साहेब, राज असं कधीपासून वागायला लागला? कधीपासून ते नेमकं नाही सांगता येणार. माझे लोक मला येऊन मध्ये मध्ये त्याच्याबद्दल सांगत होते, पण मीच दुर्लक्ष करत होतो. पण आता गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या असं वाटू लागलं तेव्हा मी साक्षीला फोन करून बोलावून घेतलं. आणि हे जर असंच चालू राहिलं ना गोदा काकू, तर मात्र. वागळे सर, प्लीज राजला समजून घ्या ना. हे बघ साक्षी, तुम्हाला जेवढी राजची काळजी आहे तेवढीच काळजी मला सुद्धा आहे. पण तरी सुद्धा वागळे साहेब, त्या कोठडीतून त्याला बाहेर काढावं. जीव घुसमटतोय त्याचा तिथं, म्हणून तो असं वागतो. ते जर शक्य असतं तर. मला माहिती आहे तुमच्या कायद्याच्या वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, पण लहान आहे होतो. त्याला जरा सांभाळून घ्या ना. गोदा काकू, हे सगळं आता राजच्या हातात आहे असं तुम्हाला नाही का वाटत? ते मला माहित नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या कायद्यावर विश्वास आहे आणि तुम्ही माझ्या राजला सोडवू शकाल यावरही विश्वास आहे. काकू,
काकू काय झालं? खरं सांगू साक्षी, मला ना राजची काळजी वाटायला लागली ग. काकू तू नको काळजी करूस राजची, सगळं ठीक होईल. आणि आतापर्यंत एवढी काळजी वाटत नव्हती, वाटत होतं तो सुधारतोय म्हणून. पण आज त्याला पाहिल्यावर ना मला वाटलं राजचं काही खरं नाही ग. भीती वाटली. तो चुकीच्या मार्गाने तर जाणार नाही ना? नाही नाही काकू, मी मान्य करते तो फ्रस्ट्रेट झाला होता, मान्य करते मी. पण तू तू समजावलंस ना आता त्याला. तो आता चुकीचं पाऊल नाही उचलणार, नाही उचलणार. देव करो आणि माझी भीती खोटी ठरो. ईश्वरा, त्याला चांगल्या मार्गाने नेणं आता तुझ्याच हाती आहे. Come on, Shravya, damn it, pick up the phone. कुठे चालली आहेस? मला काम आहे म्हणून बाहेर जायचंय. श्राव, कसलं काम आहे? मॉम, तू यापूर्वी असा प्रश्न कधीच विचारला नाहीस मला. कारण त्यावेळी तसं गरजेचं वाटलं नाही. यावेळी मला तुझ्या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. श्रावणी, तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं ग. तुझ्या हातून अशी कोणतीही चूक घडू नये ज्यामुळे तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल. मॉम प्लीज, मी आता लहान मुलगी नाही राहिले. काय चूक काय बरोबर सगळं व्यवस्थित कळतं मला. श्रावणी, हॅलो हॅलो देऊ. अगं मी तुला सांगायला फोन केला की ह्यांचे मित्र आहेत ना, म्हणजे मेजर प्रतापराव महाडिक. हो हो माहिती आहे मला, साक्षीने सांगितलं. हां, तर ते उद्याच येणार आहेत अगं भेटायला. काय सांगतेस? हो आई आई मी पण येते उद्या, मलाही भेटायचं त्यांना. हो नक्की ये. आणि एकटी नको येऊस, विक्रमलाही घेऊन ये. बरं, विक्रमलाही घेऊन ये. हां बरं, मग ठेवू फोन. हो, बाय. हां. उद्याचा विचार करतेस? इतकी वर्ष, आज ना उद्या हे घरी परत येतील म्हणून मी आलेला दिवस ढकलत राहिले. पण तो दिवस कधी उजाडतच नव्हता. एक आशावाद सोडला तर हाती काहीच लागत नव्हतं. शेवटी
ह्या असतील तिथे सुरक्षित असतील अशी मी आपली मनाची समजूत काढत राहिली. पण बघ ना, देवाला माझी दया आली आणि इतके वर्षांनी यांच्याबद्दल काहीतरी सांगण्यासाठी प्रतापराव महाडिक आपल्याकडे येत आहेत. हो, आणि येताना ते बाबांनी पाठवलेली चिठ्ठी सुद्धा घेऊन येणार आहे ताई. अगं, त्या चिठ्ठीत काय लिहिलं असेल यांनी, याचा विचार करून करून माझी झोपच उडाली आहे. नाहीतरी आतापर्यंत बाबांच्या आठवणीमध्ये तुला कधी सुखाने झोपताना मी पाहिलेलंच नाहीये. तुला काय वाटतं, खरंच काय लिहिलं असेल यांनी चिठ्ठीत? बाबांनी चिठ्ठीत असं लिहिलं असेल की प्रतीक्षा, माझ्या आठवणीत तू अशा कित्येक रात्री जागून काढले. कदाचित झोप ही माणसाची नैसर्गिक गरज आहे हेही तू विसरून गेलीस. कारण आतापर्यंत माझ्या अस्तित्वाचं काही ठाव ठिकाणच माहित नव्हतं तुला. पण तू मात्र माझ्या अस्तित्वातच स्वतःचं अस्तित्व शोधत राहिलीस. पण आता मी परत येणार. तुझी हरवलेली झोप तुला परत मिळवून देण्यासाठी, तुझं हरवलेलं आयुष्य तुला परत मिळवून देण्यासाठी. आई, रात्र खूप झाली आहे. हे बघ, जास्त विचार करू नकोस. चल, शांतपणे झोप. आज आम्ही नाही येऊ शकत. आम्हाला एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे दिव्या. चल ना विक्रम. आम्हाला खरंच खूप उत्सुकता आहे त्यांना काय सांगायचं ते ऐकण्याची. पण ही मीटिंग आम्ही टाळू शकत नाही. पण तू जा, तू आवर, तयार हो. आम्ही तुला जाताना ड्रॉप करतो. ओके.
काय ग इथे काय करतेस? काका ते आले नाहीत अजून. कोण? मेजर प्रतापराव महाडिक. साक्षी ग त्यांनी वेळ दिली होती ना, त्या वेळेला येतील ते. वेळ आहे त्याला अजून. येतील ना खरंच? आता ते फोनवर म्हणले तर आहेत असं. काका असं तर नाही ना की कोणीतरी प्रतापराव महाडिक म्हणून फोन करून आपली थट्टा करताय? नाही नाही, असं नाही होणार. आपली थट्टा का करेल कोणी? आईची काळजी वाटते रे, म्हणून शंका बोलून दाखवली. प्रतापरावांशी बाबांबद्दल फोनवर बोलणं झाल्यापासून आई एका वेगळ्याच जगात वावरते. आणि अशात कोणी आपली थट्टा करतं हे जर तिला समजलं तर. साक्षी तू वहिनीची काळजी करू नकोस. हा फोन करून आपली कोणीही थट्टा केली नसून वहिनीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा परिणाम आहे. आजवर तिने मनाशी जपलेला जो आशावाद आहे ना, त्यामुळे माझीही खात्री पटली की मेजर प्रतापराव येणार आणि येताना ते नक्की काहीतरी आनंदाची बातमी घेऊन येणार. खरंच. देवा, एक ना एक दिवस हे घरी परत येतील अशी आशा वर्षानुवर्ष मी पुराशी घट्ट धरून ठेवली होती. ते तुझ्या विश्वासावरच. आणि आज तुझ्याच कृपेने त्यांच्याबद्दल काही सांगायला मेजर साहेब येत आहेत घरी. त्यांची चिठ्ठी घेऊन येत आहेत. आज यांची चिठ्ठी येईल आणि एक ना एक दिवस हे स्वतः घरी परत येतील. तू त्यांना आणशील माझी खात्री आहे. वहिनी खूप खुश दिसताय. नाही का होणार? अगं, यांची चिठ्ठी घेऊन मेजर साहेब येत आहेत ना घरी. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही एवढ्या खुश आहात? अहो पण मेजर साहेब फक्त चिठ्ठी घेऊनच येत आहेत. तुम्ही तर अशा खुश झालात की प्रतापरावांच्या ऐवजी भाऊजीच घरी येत आहे. कशी आहेस देऊ? बरी आहे काका. काका ते मेजर प्रतापराव महाडिक आले का? नाही ना ग अजून. आम्ही सगळे त्यांचीच वाट बघतोय. देव तुला काय वाटतं? हे मेजर प्रतापराव महाडिक खरं बोलत असतील? म्हणजे मी अवघं इतकी वर्ष आपण वाट बघतोय. आपल्याला कधीही काहीही कळू शकलं नाही. आणि आज अचानक एक माणूस फोन करतो आणि सांगतो की काका काका इतकी वर्ष आई इतक्या निष्ठेनं बाबांची वाट पाहते. आता ही देवाची परीक्षा आहे. मला नाही वाटत की आईला फसवण्याचं धाडस आता कोणी करू शकेल. चल तू आज चल आपण आतमध्ये थांबूया.